कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील फॅक्टरीला भीषण आग तर रामलिंग रोड परिसरातील पत्रावळीच्या फॅक्टरीला आग लागल्याची माहिती। आगीमध्ये लाखोंचं नुकसान। भंडारा जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या निधीमधून वगळलं तर शेतकऱ्यांमध्ये यामुळे संतापाची लाट। जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं आणि शेती जमिनींचं मोठं नुकसान झालं होतं। पुण्याच्या इंदापुरात उन्हापासून ड्रॅगन फळांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची शक्कल। हिरव्या शेडनेटचा वापर तर पॉलीहाऊसमध्ये वापरल्या जाणाऱ्या हिरव्या शेडनेटचा शेतकऱ्यांकडून वापर। वाढत्या उष्णतेचा आंबा उत्पादकांना मोठा फटका तर मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मोहर गळायला सुरुवात। उत्पन्नावर यामुळे मोठा परिणाम होणार असल्यानं शेतकरी चिंतेत। वाशिममध्ये कांद्याच्या पिकावर मधमाशा येत नसल्यामुळे शेतकऱ्याकडून आता कृत्रिम परागीकरणाचा प्रयोग। मात्र हा प्रयोग कितपत यशस्वी या संदर्भात साशंकता। बिजवाई कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत। मका लागवडीतनं नांदेडचा शेतकरी मिळवतोय भरघोस उत्पन्न। पाटोदा इथल्या किशनराव पाटलांचा मका लागवडीचा यशस्वी प्रयोग। पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीतनं चांगलं उत्पन्न।